सोमवार 15 डिसेंबर 2025 मेक्सिको अकापुल्कोच्या सुंदर किनाऱ्यावरून एक विमान निघालं. एक खासगी जेट. हो, एक खासगी जेट, पण त्याचा शेवट खूपच भयानक झाला. टोलुका विमानतळाजवळ एका औद्योगिक वस्तीत. एका नियोजित प्रवासाचा असा शेवट कसा झाला याचाच मागोवा आपण आज घेणार आहोत. आणि यातली सगळ्यात म्हणजे धक्कादायक गोष्ट ही आहे की ते थेट कोसळलं नाही. म्हणजे आपल्या सूत्रांनुसार वैमानिकानं शेवटच्या क्षणापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न केला. अच्छा. त्याने एका फुटबॉलच्या मैदानावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी भयंकर चुकलं. एक मिनिट, फुटबॉलचं मैदान म्हणजे एका औद्योगिक परिसराच्या अगदी मधोमध? हा निर्णय थोडा विचित्र नाही का वाटत? विचित्र वाटू शकतं, पण त्याला ऑफ फील्ड लँडिंग म्हणतात. म्हणजे बघा, आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाला सगळ्यात आधी एक मोकळी जागा शोधावी लागते. हो, बरोबर. त्यामुळे फुटबॉलचं मैदान निवडणं हे त्याच्या प्रसंगावधानाचं लक्षण आहे. पण यात धोका दुप्पट असतो. तो कसा? एक तर अशा मैदानांची लांबी रुंदी जेटसाठी पुरेशी नसते, आणि दुसरा म्हणजे आजूबाजूला इमारती, विजेच्या तारा यांचं जाळं असतं. म्हणजे हा एक धाडसी पण खूप जोखमीचा निर्णय होता. अगदी, खूपच जोखमीचा. आणि ही जोखीम ती खरी ठरली. विमान मैदानापर्यंत पोहोचलंच नाही. नाही, ते जवळच्या एका कंपनीच्या पत्राच्या छतावर आदळलं. अरे देवा. हो, आणि त्या आघातामुळे इतकी भीषण आग लागली की बचाव कार्य करणं खूपच अवघड झालं. सॅन माटेओ ॲटेंकोच्या महापौर आहेत ॲना मुनीज. त्यांनी सांगितलं की परिसरातील जवळपास 130 लोकांना हो, तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं. सुदैवाने जमिनीवर कुणी जखमी झालं नाही. ही एक खूप मोठी दिलासादायक गोष्ट आहे. अगदी. पण ह्या आगीमुळेच विमानात नक्की किती लोक होते, त्यांचं काय झालं याबद्दल खूप गोंधळ उडाला. बरोबर. याच गोंधळाबद्दल मला विचारायचं होतं. म्हणजे विमानात एकूण 10 लोक होते, 8 प्रवासी आणि 2 क्रू सदस्य. हो. पण काही रिपोर्ट्समध्ये 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटले, तर काही ठिकाणी 7 मृतदेह सापडल्याचं सांगितलं जातंय. हा आकड्यांमध्ये इतका फरक का? अशा मोठ्या दुर्घटनेनंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये हे होतच. अच्छा. आग, बचाव कार्यातला गोंधळ यामुळे सुरुवातीला येणारे आकडे हे नेहमीच प्राथमिक असतात. त्या लोकांची ओळख पटवण्याचं काम अजून सुरू आहे, त्यामुळे नेमका आकडा समोर यायला वेळ लागेल. ठीक आहे. पण काही गोष्टी तर आता स्पष्ट आहेत, जसं की ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30च्या सुमारास घडली. हो, 12:31 आणि विमान जेटप्रो कंपनीचं होतं. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? हो, जेटप्रो सारख्या कंपन्या त्या लिअरजेट प्रकारची छोटी खासगी जेट्स चालवतात. ही विमानं खूप वेगवान आणि कार्यक्षम असतात, पण तांत्रिक बिघाडाकडे जातो. म्हणजे इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा अशी शक्यता आहे. शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आता मेक्सिकोचं हवाई वाहतूक मंत्रालय या प्रकरणाचा सखोल तपास करते. ते आता विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा तपासतील. त्यातून वैमानिकांचं शेवटचं संभाषण आणि विमानाचा तांत्रिक स्थितीबद्दलची खरी माहिती समोर येईल. तेव्हाच नक्की कळेल की बिघाड कशामुळे झाला. हो, तेव्हाच. म्हणजे एका क्षणात सगळं बदललं. एक यशस्वी लँडिंग आणि एक भीषण अपघात. यात फक्त काही फुटांचं अंतर होतं. अगदी. अयशस्वी प्रयत्न आणि त्यानंतर लागलेली आग, ह्या सगळ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंय. जेव्हा वेग आणि अचूकतेचं प्रतीक मानलं जाणारं खासगी जेट असं कोसळतं, तेव्हा ते आपल्याला तंत्रज्ञान आणि नशीब यांच्यातल्या त्या नाजूक रेषेची आठवण करून देतं. पण यातून एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. कोणता? जेव्हा ठरलेलं लँडिंग शक्य नसतं, तेव्हा त्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये एका वैमानिकाला आपल्या आणि प्रवाशांच्या प्राणाची बाजी लावून नक्की कोणते निर्णय घ्यावे लागतात?